व्हिडिओ समोर आणण्याचं कारण काय असावं असं वाटतं? आता काय लोकच विसरायला लागलेत ना त्यांना, आणि त्यांना लोकांची आठवण यायला पाहिजे. ते काहीतरी आहे तिथं कोल्हापूरची आठवण यायला पाहिजे, कारण तोच व्हिडिओ त्यांनीच काढला होता. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे सगळे मीच काय बोलत आय विटनेस आहात आपण सर्व. 10 जानेवारीला कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आहे, बरोबर आहे की नाही? 8 तारखेला त्यांनी हा व्हिडिओ काढला होता का नाही? 16 तारखेला निवडणूक झाली, सॉरी 16 जानेवारीला निवडणूक झाली. 14 तारखेला प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी मला आठवतंय, त्या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ सकाळी काढला होता ना. त्यांनी चौकशीची मागणी केली होती ना. मग चौकशीची मागणी केली असताना त्याचं काय झालं हे विचार करायला पाहिजे ना. पुन्हा अशा पद्धतीचं आपल्या हस्तकांच्याद्वारे व्हिडिओ काढणं कितपत योग्य आहे? नेमकं काय प्रकरण आहे? मी आता आपल्याला काय सांगितलं साहेब, की अजितदादा पवार आता जिवंत आहेत का? आहेत. पण त्यांच्या सुळेताईंच्या मुलगीला आशीर्वाद द्यायला कोण होतं? अजितदादांचा आवाज आपण ऐकला नाही? सुनेत्रा वहिनी निवडणुकीला उभारल्या, अजितदादांच्या आवाजात त्यांनी लोकांना आवाहन केलं का नाही? आवाजात फरक वाटला आपल्याला? नाही वाटत. हे सगळं एआय डेव्हलप झालेलं असतं, डबिंगचे प्रकार आहेत. बघा, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुणालाही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही, कुणालाही ब्लॅकमेलिंग केलं नाही. माझ्यावर जे जे आरोप झालेत, मी या ठिकाणी विश्वासानं सांगतो आपल्याला, माझ्या राजकीय जीवनामध्ये अडथळा प्राप्त व्हावा यासाठी केलेले आरोप आहेत, आणि याचा आपण सर्वजण याचा आय विटनेस आहात. कारण तुमचं मला सहकार्य आहे म्हणून तर मी इथपर्यंत आलेलो आहे. तुम्ही मला आठवते 2007 ला मला पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विद्यार्थ्यांचं काम मिळालं, तेव्हापासून मी काम करतोय. कुणासाठी काम केलं मी रस्त्यावर उतरलो, फेरीवाल्यासाठी उतरलो, रिक्षावाल्यासाठी उतरलो, पाणीपट्टी वाढायला नाही पाहिजे म्हणून उतरलो, घरफळा वाढला नाही पाहिजे म्हणून उतरलो. मी आमदार असताना सातत्यानं 5 वर्ष रस्त्यावर होतो, पुढचे 5 वर्ष रस्त्यावर होतो. ठीक आहे, पराभव हा स्वीकारला, पण पराभव थांबलो देखील नाही. परत 5 वर्ष काम केलं, परत मला लोकांनी 30,000 मतांनी निवडून दिलं. असं असताना अशा पद्धतीची बदनामी करणं कितपत योग्य आहे? आणि म्हणून हे सगळं षडयंत्र जे आहे, बघा, जनता मतदार सुज्ञ हे सगळं कळत असतं. लोकांच्यातून अनेक प्रतिक्रिया आपल्याला देखील मिळत असतील, आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी अपेक्षा. आणि परत या गोष्टीला मी त्यांनी काही आरोप करून त्याला उत्तर देणार नाही. खरं म्हणजे मी त्यांनी आव्हान केलं म्हणून उत्तर द्यावं. मी स्वतः याला कुठलंही उत्तर देणार नाही. जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. पोलिसांची देखील भेट तुम्ही आता जाऊन घेणार आहात का काही त्या संदर्भात? नाही, माझी आता कायदेशीर टीम या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू आहे सकाळपासून. आणि बघा, शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टीला मर्यादा असतात. ठीक आहे, आपण लिमिट करतो काही गोष्टी, पण जर ओव्हर होत असलं तर निश्चितपणे जर कोण प्लॅन करत असेल तर त्याला पण आपल्याला प्लॅन करावा लागेल. चुकीचं का? एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी तो कशा करता पाहिजे? साहेब, तुम्हाला बदनाम साहेब, हा व्हिडिओ एआय जनरेट आहे आपण असं म्हणतात. त्याचबरोबर या प्रेस नोट मध्ये असं म्हणतात की ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढलाय तो ओरिजिनल व्हिडिओ सध्या आपल्याकडे आहे का? आणि प्रत्येक राजकीय व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा महत्वाची असते. ती योग्य वेळ अजून आलेली नाही का तो व्हिडिओ समोर? 8 तारखेला ज्या वेळेला बंटी पाटील साहेबांनी हा व्हिडिओ प्रसारित केला, ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला त्याचा स्वतःहून मला फोन आला की साहेब हे चुकीचं आहे, मी असं काही त्यामध्ये केलेलं नाही आहे. आणि त्या संदर्भात त्यानं मला लेखी दिलेलं आहे, लेखी माहिती आहे झालं का? आणि त्यामुळं आता बघा, आपल्या माध्यमातून बंटी पाटलांनी मला भूमिका स्पष्ट करायला सांगितली, त्यामुळे मी स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका माझी केलेली आहे. ज्या काही कायदेशीर गोष्टी असतील त्या ठिकाणी मला त्या सगळ्या वापरणार आहे.